बातमी आहे एका बंद पडलेल्या योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतलं 92 लाख महिलांची नावं आधीच वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान आता सरकारनं लाडकी बहिणींना आणखीन एक दणका दिलाय। लाडक्या बहिणींची मोफत साडी वाटप योजना बंद केली आहे। एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू केली होती। मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आलेली आहे। वस्त्रोद्योग विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख कुटुंबांना यंदाच्या दिवाळीमध्ये मोफत साडी मिळणार नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये जून 2023 मध्ये ही योजना सुरू झाली। शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळायची। राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीमध्ये हा लाभ मिळत होता। 2023, 24 आणि 25 सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण होईल। योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद होती। राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे आता योजना बंद करण्यात आली आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।